नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, औषधी वनस्पतीचा. आयुर्वेदामध्ये वनस्पतीचं नाव अशा प्रकारे दिलेलं असतं की नुसत्या नावावरूनच तिचं काम लक्षात यावं. अशीच एक वनस्पती म्हणजे निर्मळी. निर्मळीची फळं अवेलेबल असतात. ही गोलाकार पण थोडीशी चपटी असतात आणि यांच्यामध्ये नावाप्रमाणेच गढूळ पाणी स्वच्छ करण्याची शक्ती असते. स्वच्छ पाणी अवेलेबल नसेल त्यावेळेला निर्मळीची बी पाण्यात उगाळून तयार केलेला लेप भांड्याला आतून लावला आणि त्यात पाणी भरून ठेवलं तर, किंवा पाण्यामध्ये 2 ते 3 चिमूट निर्मळीच्या बियांचं चूर्ण टाकलं तर काही वेळातच पाणी अगदी स्वच्छ होतं आणि मुख्य म्हणजे पाण्याच्या चवीत, रंगात किंवा वासात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आधुनिक संशोधनात ही निर्मळीच्या संपर्कात आलेल्या पाण्यात मायक्रोबियल ग्रोथचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे. अशा प्रकारे फिल्टर अवेलेबल नसेल त्या ठिकाणी निर्मळीच्या बियांची मदत घेता येतेच, पण हे एक उत्तम आयुर्वेदिक औषधही आहे. पाण्याप्रमाणे डोळे स्वच्छ करण्याचा गुणही निर्मळीमध्ये असतो. डोळे लाल झाले, डोळ्यांवर पटल आल्यासारखं वाटू लागलं, मध्ये मध्ये डोळ्यांना स्पष्ट दिसत नाही असं जाणवू लागलं तर निर्मळीचं फळ मधात उगाळून तयार केलेलं अंजन काजळाप्रमाणे डोळ्यामध्ये घालण्याचा उपयोग होतो. लघवी डार्क होत असेल तर त्यावरही निर्मळीची फळं उपयोगी पडतात. लघवी करताना जळजळ होणं, लघवी साफ न होणं, युरिन रिपोर्ट काढला असता त्यात पस सेल्स, एपिथेलियल सेल्स वाढलेलं आढळणं, या सर्व तक्रारींवर निर्मळीच्या बिया हे एक उत्तम औषध असतं. यासाठी 2 ते 3 निर्मळीची फळं खलबत्त्याच्या मदतीने थोडी बारीक करावी, स्वच्छ सुती कापडामध्ये बांधावी आणि तयार झालेली ही पुरचुंडी साधारण तांब्याभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पुरचुंडी काढून टाकावी आणि निर्मळीचा संस्कार झालेलं पाणी तहान लागेल त्या प्रमाणामध्ये प्यावं. या उपायाने साधारण एका आठवड्यात लघवीची जळजळ, लघवी साफ न झाल्यासारखं वाटणं या सर्व तक्रारी कमी होतात असं दिसून येतं. निर्मळीप्रमाणेच इतरही उपयुक्त वनस्पतींची माहिती करून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.